नमस्कार, मी अमोल भोसले. आपला पहिला फायर ब्रँड सातारा म्हणून यूट्यूब चॅनल होता. आपण गायींची माहिती देत होतो, म्हणजे जिथं गायी विक्रीला असतात, खरेदीला असतात, त्या गोष्टींची माहिती आपण व्हिडिओद्वारे आपल्या फायर ब्रँड सातारा या यूट्यूब चॅनलमार्फत सांगत होतो. तर आता आपण नवीन समृद्ध शेतकरी म्हणून यूट्यूब चॅनल चालू केला आहे आणि त्या माध्यमातून नवीन नवीन ठिकाणी गायी असतील, शेतकऱ्यांच्या फायद्याच्या ज्या ज्या गोष्टी असतील किंवा सहज उपलब्ध होतील अशा पद्धतीचं व्हिडिओ आपण बनवत राहणार आहे. तर नवीन चॅनलला आपण सबस्क्राईब करून किंवा चॅनल पाहून चांगला प्रतिसाद द्यावा एवढी इच्छा आहे. आणि आता आपण आलो आहे पैलवान डेअरी फार्मला. सागर पैलवान यांनी कशा कशा पद्धतीच्या गायी आणल्यात त्याची आपण शहानिशा करूया आणि व्हिडिओ पुढं बघत राहावा. पैलवान नमस्ते. नमस्कार सर्वांना. कसं काय आपल्याकडे आज कशा कशा गायी आहेत काय? आता बघा बेंगलोरचा लॉट आलाय माझ्याकडं. 9 गाय होत्या टोटल. 5 गाय डायरेक्ट आल्या, 4 गाय मागच्या लॉटच्या शिल्लक होत्या, पण सर्व गाय विकल्यात. आता एकही गाय शिल्लक नाही. बऱ्यापैकी सकाळपासून शेतकऱ्यांची लयलूट चालू आहे. म्हणजे गायच त्या क्वालिटीची आहेत की विशेष ठेवला नाही आणि प्रत्येकाला गॅरंटीत गाय दिली आहे. तुम्ही आता समोर व्यवहार बघितला की मी त्यांना सांगितलं की गायीने 40 लिटर दूध नाही दिलं तर गाय मी बदलून देईन. पैलवान, तुमच्याकडे एक विशेष कौशल्य आहे. गायी बघितल्यानंतर माणसाच्या नजरेतच बसते. काय होतं माहिती आहे का, आपण क्वालिटी मेंटेन ठेवली आहे पहिल्यापासून. आज बेंगलोरला कुठलाही शेतकरी गेला, म्हणजे आपल्याबरोबर जाऊ द्या किंवा आपल्या परस्पर जाऊ द्या, तिथले सगळी लोक त्यांना एकच सांगणार ही गाय सागर पैलवाननं मागितली. मोठी गाय असली तर ती तिथे क्लिअर म्हणणार ही गाय सागर पैलवान घेते. पैलवान, ही गाय किती वेताची आहे? गाय दुसऱ्या वेताची आहे. 40 लिटरची गॅरंटीत गाय दिलेत बघा. ह्या दोन्ही एकाच मालकाला दिलेत. एकाच मालकाला 40 लिटरच्या 40 लिटरचे 80 लिटर दूध नाही निघलं तर त्याला 1 लाख रुपये रिटर्न येते. म्हणजे ते गॅरंटीत गाय दिलेत. मी का गॅरंटी का दिली त्याचं कारण सांगतो. आता बऱ्याच प्रश्न पडतो लोकांना. ह्या मालकाकडे पहिल्या 14 गाय आहेत माझ्या. 14 मध्ये 9 गाया 40+ चालू आहे ती. 5 गाया 32, 34, 35. मग त्यांनी कायम टॉपचीच गाय घेतली आपल्यातनं. कधी म्हणजे रेटमध्ये काय विषय नाही, कधी क्वालिटीचा विषय नाही. त्यांनी आम्हाला सांगितलं फक्त आम्हाला नंबर 1 गाय पाहिजे आणि ब्रिडिंगवर काम केले. आता त्यांच्या गोट्यावली एक मुलाखत उद्या तिथे टाकू आपण उद्या परवा. कालवडी इतक्या जबरदस्त तयार केल्या माझ्याकडनं नेलेल्या गायच्या. पुढचा प्रोजेक्ट लय मोठा आहे, 100 गायचा आहे. आपल्याकडनं गाय ते नाही घ्या ज्याला दूध पाहिजे प्लस ब्रिडिंग करायची. ब्रिडिंग केल्याशिवाय पर्याय नाही. म्हणजे सारखंच ह्या 2-2.5 लाखाच्या गायी घेणं शक्य नाही, त्यातनं सक्सेस होणं शक्य नाही. त्याच्यासाठी कसं 1-4-2 गाय घेऊन त्याच्यापासून जर ब्रिडिंग केलं प्रॉपर, तुम्ही घरी वासरं तयार केली तरच हा व्यवसाय सक्सेस होतोय. पैलवान, मला काय म्हणायचं, सर्वसाधारण माणसांना बाबा लक्षात यावं की गायींच्या काय किमती आहेत. साधारण गाय किती किमतीला दिली ती? गायी तुम्हाला सांगतो या 2 लाखाच्या वरनं दिल्यात तिन्ही पण. खोटं सांगून काय द्यायचं नाही. आता गोट्यात जेवढ्या उभ्या आहेत ह्या उभ्या असलेल्यापैकी 4 गाय 2 लाखाच्या प्लसनं दिलेल्या आहेत. पण त्या 4 गाय 40 लिटरच्या प्लसच्या गाय आहेत. आणि त्यांचं तुम्हाला एक सांगतो मी, बेसिक गॅरंटीत गाय देतो. बेसिक गॅरंटीत की कमीत कमी 35 लिटरला जर खाली 1 टिपका जर दूध दिलं तरी काही बदलू नाही त्यांना 100%. आता तुम्ही मी तुम्हाला नाही बघायचं असलं ना की माझ्याकडे कमी किमतीची पण गाय मिळते. बाया या इकडे 2 मिनिटं. तुमचा परिचय सांगा. मी निलेश मधुकर कदम, मुक्काम पोस्ट पिंपोडे खुर्द, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. पाहिजे तर फोन नंबर पण सांगा. 94 22 722 322. आपलं किती दिवसाचं कॉन्टॅक्ट आहे दोघांचं? आपलं 4 वर्षाचं कॉन्टॅक्ट आहे. आता गाय तुम्हाला मी जे मागच्या आठवड्यात दिल्या, किती गाय दिल्या मी? 2 गायी दिल्या. किती रुपये दिले त्यांना ओपन सांगा ते? 4.25 लाख रुपयाला 2 गाय. दूध किती चालू आहे आता? दूध आता 72 लिटर 2 गायींचं दूध चालू आहे. 2च गायी वेलेल्या आहेत. 72 लिटर दूध चालू आहे. समाधानी आहे म्हणजे पैलवान? खूप समाधानी. बरं, फक्त गाय दिली दादा का बाकीचं? नाही, मॅनेजमेंट दिली. ड्राय मॅटर किती घालायचं. फोन केले गाय नेल्यापासून? जवळजवळ 90 ते 100 फोन केलेत. म्हणजे काय छोटी मोठी अडचण आली की पैलवान ही सांगा, मेडिकलमध्ये जायचे मला सांगा. आता ह्यांना 4.25 लाखाला दिल्यात. त्यांच्या जागा पाहुण्याला मी मागच्या आठवड्यात गाय दिली 1,20,000 रुपयाला. आता गायीनं दूध किती दिले आज? गायीनं दिले आता 32 लिटर दूध दिले. 16 लिटर दूध देते. सकाळी 16, संध्याकाळी 15. आणि त्या गाईचा मी ओपन रेट सांगितलेला टेटसला ह्याला की ही गाई तुम्हाला 1,00,000 1.25 लाख रुपयाला माझ्याकडे मिळेल. तर संबंध वगैरे लागलं ती बी ऐकना. ती 1,20,000 गाय दिली पण आज 30 लिटर गेला दूध चालू आहे. ज्यावेळेस गाय माझ्या गोठ्यात होती तेव्हा 26 लिटरवर गाय होती. वेलेलं 14 दिवस झालं. तर मी क्लिअर सांगितलेलं 14 दिवसाची वेलेली मिडियम साईजची गाय. सांगण्याचा पर्पज एकच आहे की मिडियम साईजची गाय सुद्धा नीट सांभाळली तर 30 लिटर दूध देते. ही जी क्वालिटी आहे, ही जी साईज आहे, ह्याला जर व्यवस्थित सांभाळणारा असला, त्याच्याकडे चारा मॅनेजमेंट चांगला असला तर ह्या गाय 40-45 लिटर दूध देते आणि सांभाळणार. आता ह्यांच्याकडे 72 लिटर गाय चालू आहे ती. पाहिजे तर तुम्ही लाईव्ह मिल्किंगला जावं संध्याकाळी. गायांची साईज बघा, क्वालिटी बघा. अशा काही लय मोठ्या गाय नाहीत की लय मोठे, पण ब्रीड एक नंबरचा आहे. आपला छोटा पॅक बडा धमाका आहे. विषयच नाही. मोठ्या गायच्या थोपाडात मारणार आहे, छोट्या गाय असं विषय. पैलवान, मनसरच्या शेतकऱ्यांना आता तुम्ही व्यवहार केला,
मनसरच्या शेतकऱ्यांना गाई कशा कशा दिल्या? 3,60,000 रुपयाला जोड दिला आहे. 70 लिटर दुधाची गॅरंटी दिली आहे. 70 लिटर दूध नाही निघलं की गाई बदलू नये. त्या 70 लिटरमध्ये ह्या गाईचा 38 ते 40 लिटर दूध आहे. पलीकडच्या गाईचं पाहिलं त्याचं 32चं रेकॉर्ड आहे. तिचं 32 धरा 30 लिटरच. मी त्यांना सांगितलं ही गाई 35ला एक थेंब कमी झाली तर मी गाई बदलून देईन. ती 30च्या खाली चालली तर बदलून देईल. आता त्यांना दिलेली गाई ह्यांच्या अर्ध्या साईजचे किमतीला बी कमी आहे. 30 लिटर दूध चालू आहे. हा मॅनेजमेंटचा विषय. मुळात त्या शेतकऱ्यांना नॉलेज चांगलं आहे. त्यांचं म्हणजे ह्याच्यावर ब्रिडिंगवर चांगलं काम आहे आणि ड्राय मॅटरबद्दल ह्याच्याबद्दल एकदम परफेक्ट माहिती आहे. आणि परफेक्ट माहिती ज्याला आहे त्याचंच ही काम आहे. आज चांगली गाई काय होतं माहिती आहे का, आपण एखादं चांगलं वाहन किंवा चांगली जनावर कधी घ्यावं माहिती आहे का, जर त्यातली माहिती असेल तर. जर तुम्ही नवीन स्टार्टअप करताय तर लय मोठ्या किमतीला भेटू नका. 1.25 लाखाची 1.5 लाखाचीच गाई घ्या. अनुभव घ्या. अनुभव घेतल्यानंतर मोठी गाई घ्या. आपल्याकडनं म्हणजे आपण 3 लाखाला पण विकली, 5ला बी विकली ना 8ला बी विकली आहे. पण 3 लाखाच्या 5 लाखाच्या गाय कोणाला विकल्या? ज्यांनी पहिले आपल्या नेऊन 12-13 गाय पिळल्यात, अनुभव घेतला आहे, 30, 35, 40 लिटर दूध काढले, नंतर लोकांनी डेअरिंग करून ती गाय घेतली. लोक पैसे असंच लावत नाहीत. लोक पैसे कशावर लावतात? विश्वासावर. आता लोकलचे 100 व्यापारी येते ते त्यांच्या डोक्यात एकच पर्पज आहे, आणायची, धुवायची आणि विकायची. 5 येतील 5 जातील, ते त्यांचं ज्याचं त्याचं जजमेंट असतं. पण आपण विश्वासानं काय देतो? आज आपल्याकडं येताना माणसांची मानसिकता काय? मेन मानसिकता हेच आहे की हिथं गॅरंटी आहे, हिथं विश्वास आहे. आज मंचरचं अंतर 250 किलोमीटर लांब आहे. 250 किलोमीटरमध्ये 200 व्यापारी असतील, कमीत कमी 200 व्यापारी असतील मी म्हणतो. पण ते 200 जणांना सोडून आपल्याकडे येतात, एक विश्वास आहे म्हणून येतं. आणि त्यांच्या गावात आसपासच्या परिसरात माझ्या 200पेक्षा जास्त आहेत. 200पेक्षा जास्त आहेत पर्टिक्युलर. कोणाकडे 8 आहेत, कोणाकडे 12 आहे, ती एकाकडे 48 गाय आहे, ती कोणी 13 घेतली, ती कोणी 2 घेतल्यात, कोणी 1 गाय घेतली, पण आहेत त्या पूर्ण परिसरात भरपूर गाय आहेत. आता 70 लिटर दुधाचे पैसे किती घेतले दोन गाईचे? 3,60,000 रुपये घेतलेत. 3 लाख. मालक समोर आहे ती ओपन तुम्हाला दाखवतो. 60,000 रुपये ॲडव्हान्स आहे. 3 लाख रुपये आरटीजीएस येईल उद्या आणि बुधवारी गाय इथनं पाठवले जातील संक्रांती दिवशी. सर्वसाधारणपणे माणसांना माहिती पाहिजे किंमत. नाही 100% किंमत माहीत का असावी आणि गॅरंटीत दिल्यात. विषय काय होतं माहिती आहे का, आता मी बऱ्याच जणांचं बघतोय, माणसं फक्त सांगतात ही 35-36 लिटर आणि गॅरंटी 0. परत 35वरनं गाई देताना मग आम्ही 28ची गॅरंटी घेतो. मला एक जणांनी व्हिडिओ पाठवलेला घ्यायचा, म्हणला 3ऱ्या जनरेशनची घे, पहिलवान घ्यायची होतो. मला म्हणलं घेऊ, म्हणलं रेकॉर्ड द्या घेऊ. पण आधी ती काय मला म्हणले 38 लिटर गाई पिळी, तुमच्याकडे 40 पिळेल. बरं म्हणलं ठीक आहे. म्हणलं किंमत सांगा. त्यांनी मला सांगितली 2.25 लाख रुपये किंमत. म्हणलं किमतीचं पण काय विषय नाही, तुम्ही खात्री कशाची घेणार मला सांगा मला देताना. तर ते म्हणले गाईनं 38 दिले पण आम्ही तुम्हाला 35 लिटरची गॅरंटी देऊ. बरं ठीक आहे चला म्हणलं 35 लिटरची गॅरंटी 2 लाख रुपयाला गाय घेऊ. म्हणलं 50,000 रुपये मागे ठेवणार का म्हणलं 35 लिटर दूध दिल्यावर घ्यायला? तर नाही म्हणले. मग 50,000 मागे ठेवायचं असलं तर 28 लिटरची गॅरंटी. म्हणजे 38वरनं 28वर आलं डायरेक्ट. मग 28 लिटरच्या गेलं 2 लाख रुपये कोण देतो मला सांगा? कोणाला द्यायला परवडेल? मी 2 लाख रुपये स्टॅम्प गॅरंटीत 35 लिटरची गाय देतो, 100% देतो आणि दिलेत लोकांना. पायलारू कालवड 4 दात पायलारू. आणि ही इथं जवळ दिलेत मी भागात पुशेगावात दिलेत ह्या 2 गाय. ह्या कालवडीला अजून एक 10 दिवस बाकी आहे, ती अजून चांगली कास करेल. ही गाई पण एक 10 दिवसात होईल. दोन्ही एक 10-12 दिवसात खाली होतील दोन्ही गाय. ह्या गाईचं बेंगलोरमधलं रेकॉर्ड तिथल्या मालकानं आपल्याला 41-45-41 लिटर सांगितलं, 41-42 पिळे. पण मी 35 लिटरच्या गॅरंटीत गाय दिली आणि कालवड 30 लिटरच्या गॅरंटीत. आता कालवडाची तुम्ही क्वालिटी बघू शकता, एकदम जबरदस्त वासरू आहे. 30 लिटर दूध नाही दिलं ना. आणि कालवड त्यांच्या पाहुण्याकडे माझ्या 9 गाय आहेत, ज्यांनी घेतल्या ना त्यांच्याकडे 9 गाय आहेत. ते पाहुणं स्वतः बरोबर आलं, त्यांनी स्वतः सिलेक्ट केलं ह्या गाय. त्यांना मी सांगितलं ह्या कालवडाने 30 आणि गायनं 35 लिटर दूध नाही दिलं तर ती गाय 100% माझ्याकडे बदली होईल. लॉट आणून किती वेळ झाला? 1 तास. 1 तास. एका तास गाई संपल्या. गाय दिल्यात सगळ्या, सर्व गाय दिले. अजून काय शिल्लक आहे? नाही गाय शिल्लक नाही, सगळ्या गाय विकल्या. आणि ज्यांची गैरसोय झाली त्यांची माफी मागतो. कारण काय होतं बरीच जण येणार होती, मी मोबाईलला स्टेटस ठेवले बाबा गाय विकली ती. कोणाला 150-200 किलोमीटरवरून यायचं असतं, एखाद्याचा खर्च वाया जाऊ नये. गाय सर्व गेलेले आहेत. पुढच्या लॉटला 100% द्यायचा प्रयत्न करू. आणि लाईव्ह मिल्किंग तुम्हाला 72 लिटरचं देऊ आज संध्याकाळी. आज संध्याकाळी उद्या सकाळी निलेश दादांकडे जाते, अमोल दादा लाईव्ह मिल्किंग टाकतात. की एक सर्वसामान्य शेतकरी, मी निलेश दादा गाई 50 गायचे मालक नाहीत, त्यांच्या गोठ्यात 4-5 गाय आहेत, 4-5 गाय आहेत. पण नियोजन कशाला म्हणतात? आणि दूध कसं निघतं? ही दूध मॅनेजमेंटवर निघतं. चला आपल्याला एखादी गोष्ट माहीत नाही, ज्याला माहिती आहे त्याला विचारून अभ्यासानं ह्या गोष्टी वाढते. ती असं काय ही काय पुस्तकी नॉलेज नाही की बाबा थिअरी वाचली आणि त्यात ही केलं. ही प्रॅक्टिकल मी जी लोकांना सांगतो ही आमचं प्रॅक्टिकल अनुभव असतात, स्वतः अनुभवलेलं असतं, त्याच्या बेसवर सांगितलेलं असतं. त्यामुळे पुढच्याला बरीच मदत होती त्यात. ती आरामात ती गोष्ट सक्सेस करू शकते. ती ह्याच गोष्टी मेन असतात व्यवसाय. धन्यवाद.